रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी राम आज आमच्या संगीता ताईला भेटायला अनेक वर्षांनी म्हणजे भेट माझ्या आधीमध्ये होतेच, पण तिच्या घरी येण्याचा योग आला. छान आमच्या बाळाला माझ्या सायलीमुळं या छकुलीमुळं मला येणं भेटलं आणि आईला पण भेटायचं होतं. संगीताची आई आमची म्हणजे सुभद्रा तानाजी कारंडे, क्या बात आहे, जुनी आमची आई ती. त्या निमित्तानं कावेन आपण आलो. आणि एक फक्त दुःख आहे की आमचे भाऊजी असताना माझं येणं व्हायला पाहिजे होतं. अशोक भाऊजी ठीक आहे, हरकत नाही, पण रामकृष्णाने काय सांगू आता. संतांचे उपकार माझं निरंतर जागविती, काही देऊ त्याच्या व्हावी उतराई ठेवी कहा पायी जीवत करा. खूप छान, धन्यवाद. मी माऊलीच्यांनी प्रार्थना करतो की आपल्या ह्या माने परिवारावर एका वाक्यात असं आहे, एक मिनटं. देवा तुझा माझा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी, बळे बांधून देशी काळाची या हाती, आईसे काय चित्ती आले तुझ्या. देवा तुझी आम्ही केली होती आशा, बर्वे ऋषी केशा कळो आले, नामा म्हणे देवा करा माझी कीव, नाही तर जीव घ्यावा माझा. संत नामदेव महाराजांना सुद्धा या अभंगातून हेच सांगायचं आहे की भूतलावर असा एकही जीव प्राणी मात्र नाहीये जो दुःखाच्या डोंगरातून जात नाहीये. प्रत्येक जीवाला दुःख आहे. मज पामराशी काय थोरपण, पायाची वाहन पायीच बरे. आपण सगळे पामर आहोत. त्यामुळे आज जरी भले त्याला चार महिने झाले असतील भाऊजी जाऊन, दुःखच आहे, पण चाले हे शरीर कोणाची या सत्ता, कोण बोलविता हरिविना. जोपर्यंत भगवंताची कृपा दृष्टी आहे, आपल्या अंतरंगात भगवंताची कृपा आहे म्हणून आपण हे हातपाय चालतात. एकदा का आपलं हातपाय थांबलं की दारात गर्दी होते. म्हणजे आपल्यातला जो जीव आहे तो निघून जातो आणि त्या पद्धतीनं आपलं हे शरीर नुसतं नाशिवंत देह जाणारं सकाळा, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून सांगितले स्वामींनी की सतत आपण भगवंताच्या नामस्मरणामध्येच राहायचं. नामानं तरशील कुळं उद्धरशील, जीभ तुझी देऊ नको झळू, ही दुपारची सावली टळायला लागली, कळलं आम्हाला हळूहळू. त्या पद्धतीनं मी माऊलीला प्रार्थना करतो की आमच्या माने परिवारावर, किंवा कारंडे आता ही माझी बहीणच आहे, पण आता माने परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. म्हणून नामदेवाने सांगितलं ना, देवा तुझा माझा कारे वैरा कर, देवा तुझ्याशी माझं असं काय वैर आहे, माझं तुझं काय दुश्मनी आहे किंवा वैर आहे, व्यासंग आहे. दुःखाचे डोंगर दाखविशी, माझ्यावर हा दुःखाचा डोंगर दाखवला आहे. पण नंतर त्यांना अनुभूती येते, नामा म्हणे देवा करा माझी कीव. देवाला सांगितलं आहे आता ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे काही घडलं, पण आता माझी कीव करा, माझी काळजी घ्या, नाहीतर जीव घ्यावा माझा. एक तर तू माझी काळजी कर, मला सावर, नाहीतर मग मलाही तुझ्या मार्गातून बोलव. पण काही हसत नाही, भगवंताची कृपा आहे. उरलेलं पुढचं आयुष्य आमची संगीत आहे, छकुली आहे, आमचा बंटी आहे, किंवा सगळे माने परिवार असतील त्यांना मी माऊलीची त्यांची प्रार्थना करतो की त्यांचं उर्वरित आयुष्य ठीक आहे. बघा कसं असतं, आठवणी असते, पण पुढं मार्ग जात आपल्याला दिवस मार्गी लावायचे असतात. जातात त्या आठवणी, आयुष्य खातो काळ. त्यामुळं सतत दुःखात न राहता कुठंतरी चांगल्या पद्धतीचा मार्गक्रमण करावं, या हेतून आपण एक एक दिवस पुढे जायचं आहे. तर आपल्या पुढील आयुष्याच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. काय तुमच्या अंतरंगाच्या मनाच्या काय प्रश्नावली असेल, इच्छा असेल, त्या मनोकामना भगवंत पूर्ण करो, हीच माऊलीच्यांनी प्रार्थना. आणि आमच्या छकुलीला खूप माझा रामकृष्णारी अनेक आशीर्वाद. माझ्या ताईला पण रामकृष्णारी रामकृष्णारी केशवा माधव गोविंद गोपाळा, जेवित कृपाळा पांडुरंग अच्युता वामना दशरथ नंदना, जेवित नारायण पांडुरंग, ऐसे गाणी करता विठ्ठल देवाला नैवेद्य देवाला नाम याचा, अच्युता वामना दशरथ नंदना, जेवित नारायण पांडुरंग. आज आमचं अतिशय तृप्त झालं, सुंदर भोजन केलं. ब्रह्मानंदी वादिल काळे. रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी. तुला काय बोलायचं का बाळ माझं?